नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आपण चाललो आहोत हरिद्वार, ऋषिकेश आणि नैनितालच्या एका धमाल ट्रिप. त्यात थोडी धावपळ आणि मजा दोन्ही भरपूर अनुभवायला मिळाली. हा व्हिडिओ 4 भागांमध्ये असेल. त्यातले पहिले 2 भाग हे हरिद्वार आणि ऋषिकेशबद्दल असेल आणि दुसऱ्या 2 भागात नैनितालबद्दल असेल. या भागात आमचा मुंबई टू हरिद्वार प्रवास, ऋषिकेशमधलं गो स्टॉपचा स्टे आणि गंगा आरती हे सगळं या भागात असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग, मी आहे विवेक जाधव आणि तुम्ही बघत आहात तर सुरुवात झाली मुंबईहून. आम्ही रात्री उशिराची फ्लाईट घेतली दिल्लीसाठी. दिल्ली एअरपोर्टवरून न्यू दिल्ली स्टेशनला पोचलो आणि तिथून 7 वाजता हरिद्वारसाठी ट्रेन होती. थोडीशी लेट झाली आणि साधारण 11:30च्या सुमारास हरिद्वार स्टेशनला पोचलो. स्टेशन बाहेर पाय ठेवताच लक्षात आलं, लॉंग वीकेंड, अगदी भयंकर गर्दी. कारवाले, ऑटोवाले सगळेच तोंडाला येईल ते पैसे बोलत होते. कोणी 3,000, कोणी 4,000 आणि बोनस म्हणजे सगळे म्हणत होते ऋषिकेश पोचायला 4 ते 5 तास लागतील. भयंकर ट्रॅफिक आहे. आमचा स्टे होता ऋषिकेशला राम झुल्याजवळ गो स्टॉपमध्ये. आम्ही शेवटी शेअर ऑटो पकडली. ₹200 पर पर्सन. सुदैवाने आम्हाला 5 तास नव्हे तर 2 तास लागले. पण खरी मजा तर पुढे होती. आमचा स्टे होता राम झुल्याच्या पलीकडे. पण तेव्हा तिथे खूप गर्दी आणि ट्रॅफिक असल्यामुळे पोलिसांनी रस्ता बंद केला होता. आम्ही शेवटी उतरून राम झुला चालत पार केला आणि थोडंफार नव्हे तर बऱ्याच चालल्यानंतर एक गाडी पकडली. हसावं की रडावं असं झालं होतं. फक्त 3 किलोमीटरसाठी कारवाल्याने ₹400 सांगितले. आता एवढं चालून दमलो होतो म्हणून विचारही केला नाही. गाडीत बसलो आणि शेवटी आमच्या स्टेला पोहोचलो. गो स्टॉप हा थोडा उंचावर होता, त्यामुळे गाडीतून उतरल्यानंतर एकदम डोंगर चढल्यासारखं वाटलं. पोचलो तर समजलं आमचा रूम अजून रेडी नव्हता, कारण आधीच्या गेस्टचं चेकआउट लेट झालं होतं. गो स्टॉपचा एक स्पेशल पॉईंट म्हणजे त्यांचं स्वतःचं गो स्टॉप ॲप आहे. त्यातूनच सगळी प्रोसेस करायची. चेक इन ॲपमधूनच होतं. आमच्या रूमची की नव्हती, ते एक स्मार्ट लॉक होतं जी ॲपमधूनच अनलॉक करायची. फूडसुद्धा ॲपमधूनच ऑर्डर करायचं असतं. जेवण तयार झालं की ते कॉल करतात. आम्ही शेवटी रूममध्ये पोचलो आणि रूम पाहून खूप भारी वाटलं. रूम एकदम स्वच्छ, मोठी आहे आणि क्लासी, आणि वरून बाल्कनीसुद्धा होती. बाल्कनीमधून एक मस्त व्ह्यू दिसत होता. थोडं फ्रेश झालो तेवढ्यात लंच रेडी झाला. खाली जाऊन आम्ही ऑर्डर केलेलं जेवण घेतलं. एक पनीर मखनी राईस आणि एक छोले राईस बाउल. पनीर मखनी चांगला होता, पण छोलेचं टेस्ट काहीसं फिकं वाटलं. पण प्रवासाने एवढं दमलो होतो की काहीही चालेल असं वाटलं होतं. जेवण झालं आणि प्रवासाने दमून आम्ही एक झोप काढली. पण ती झोप एवढी गाढ लागली की डोळे उघडले ते थेट 5:30ला. आता काय, पटकन उठलो आणि गंगा आरतीसाठी रामघाटाकडे निघालो. पण तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की तिथे शेअर टॅक्सी मिळते. आम्ही पहिल्यांदा चालत निघालो. रस्त्यात हात दाखवून टॅक्सी थांबवायचा प्रयत्न केला, पण कोणीच थांबत नव्हतं. चालत शेवटी रामघाटावर पोचलो आणि तिथे विचारल्यावर कळालं की ₹150 रामघाट ते लक्ष्मण झुला सोडतात. पोचलो तेव्हा गंगा आरती नुकतीच सुरू झाली होती. एकदम शांत, दिव्य वातावरण.
आरती झाल्यावर आम्ही टॅक्सी करून लक्ष्मण झुल्याजवळ गेलो. इंस्टाग्रामवर 2 कॅफे पाहिले होते, बुद्धा कॅफे आणि फ्रीडम कॅफे. पण तिथे गेल्यावर लक्षात आलं वेटिंग खूप आहे, कारण तिथून थेट गंगेचं दर्शन दिसतं. मग शेवटी जवळच एक चॅटसेंग कॅफे होता, तिथे जेवलो. जेवण छान होतं. रात्री मग गोस्टॉपमध्ये आलो आणि सरळ झोपलो. असा झाला आमचा ऋषिकेशमधला पहिला दिवस. ट्रॅव्हल, ट्रॅफिक, गोंधळ, थकवा आणि गंगा आरतीसारखा अनमोल अनुभव. पहिला भाग इथेच संपवतो. पुढच्या भागामध्ये हरिद्वारमध्ये आम्ही काय पाहिलं, कुठे गेलो ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.